नमस्कार भाविको. कालच्या अध्यायामध्ये आपण विप्रदासाची कथा बघितली की जो विप्रदास होता शूद्र, त्याने आपल्या 7 दिवसाचं स्नानाचं पुण्य एका पिशाच्याला दिल्यावर त्याचा मोक्ष कसा झाला हे आपण बघितलं. आज तसंच 7 दिवसाचं पुण्य अजून कोणाला दिलं, कोणी दिलं आणि त्याच्याने कोणाचा उद्धार झाला हे आज आपण बघणार आहोत. अधिक मास महात्म्य अध्याय 20. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पंकुं लंघयते गिरि यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. जय जय जी सद्गुरुमूर्ती, अनुपम्य तुझी आगाध कीर्ती, चुकवी जन्म मरणांती हे ख्याती अनुपम्य. भावार्थ पाहिजे निका, व्यर्थ नको लाभणिका, जेवी गंगा मन कर्णिका, क्षय करी पापाते. जेवी अग्नी स्फुल्लिंग पायी, भस्म करी सर्व तुळवळी, तैसा सद्गुरुमंत्र पायी, भस्म होई पाप समूह. असो ऐसे जे सद्गुरु तया माझा नमस्कारो, शिरे ठेवा वरद करू, जेणे भाऊ पारू होय माझा. आता ऐका भाविक जन, कथेसी द्यावे अवधान, येथीची ग्राहके कोण कोण त्याचे श्रवण करावे. ये राभिवक चाड नाही, व्यर्थ न पडावे प्रवाही, जे जे असेल तयाचे दैवी, तेचे नवाई भोगुन. तोचे भावार्थ निका, प्राकृत भाषेत टीका, भावार्थ बळे ऐका म्हणे दासानुदास. श्रीकृष्ण उवाच. भूय एव प्रवक्ष्यामि शृणु सर्वांगसुंदरी, मलिम्लुच कृतं फलम् अद्भुतं कारणम्. सौराष्ट्र सुजने देशे वृक्षछाया विवर्जिते, खेटखरवट संयुक्ते स्वखरोग समन्विते. विष्णु अदेति लक्ष्मी ते मलमासे महात्म्याते अद्भुत, जे सुखदायक सर्वाते श्रवण करी यथार्थे. सौराष्ट्र देशाचे ठाई झाले असे अपूर्वनवाई, तेची कथा तू ते सर्वही ऐकाय काग्रते शुभानने. तो देश परम कंटक, कोठे वृक्ष न मळे एक, छाया नाहीज कोठे देख, बैसावया पांतस्था. वस्ती ती ग्राम निवळे सर्वदा, तेथे पक्षी श्वापदांची कोण वार्ता. ऋषी समुदायो पाहता, तोची तत्वता न दिसे. ऐसा तो देश कुलक्षण, तेथील एक नगर विस्तीर्ण, नाम तयाचे प्रवास पूर्ण, चर्या संपूर्ण रविसम. प्राकार गोपुरे परिपूर्ण, स्वधर्माचरे सकळजन, वर्णाश्रम धर्मचारी वर्ण, शास्त्राधारे वर्तती. राजा तेथील परमधर्मिष्ठ, आडकाठी नाही कोठे, उदारपणी अतिधारिष्टे, पूर्वी मनोरथ याचकांचे. ब्राह्मण सदाचार्य वर्तती, सदा वेदाध्ययन करीती, नित्यनैमित्य साधिती, सदा करीती वेदघोष. जप तप होम हवन मंत्र तंत्र प्रातस्नान, सदाचरता ब्राह्मण वेद संपन्न सदाचारी. जनसारिते प्रातस्नान, तेणे म्हणविती ब्राह्मण, स्नान करी तोवरी जाण, शुद्ध ऐसे जाण शास्त्रवदे. स्नाने विण वर्तती विप्र, कोणी न पाहती त्यांचे वक्त्र, म्हणती भेटला पवित्र, म्हणून फिरते माघारी. या लागी नेमे करून नित्य नेमे प्रवर्तावे प्रातस्नाने, ऐसे पुण्य करिता जनी, ते पुण्य निदानी कामाये. ऐसे शुचिर्वित ब्राह्मण नित्य करीती प्रातस्नान, करून या पंचमायज्ञ अतिथी सन्मान समयासी. ऐसे तया नगराचे भूदेव, मिळवणी सकळ समुदाव, मलमास लक्षुनी पाव, चालिला समुदाव स्नानाते. नित्य गंगातिरी पायी, जाती नर नारी सर्वही, तीर्थदान जपतप सर्वही, शास्त्राधारे आचरिती. उठोनी पंच उषक्काली, स्नाने सारिती गंगाजळे, दाने देतात विप्रमंडळी, अति सुमेळे विप्राते. कोणी करीती दीपदान, कोणी करीती तांबूलदान, कोणी अर्पिती उपानदान,
छत्रदान ब्राह्मणा ते. कोणी कुंभदान करीती, कोणी आपुपान्य अर्पिती, घृतपात्रासहित देती विप्रा प्रति सुवर्ण. ऐसी दाने अर्पण विप्राते, मग स्वगृही ब्राह्मण पंक्ती ते, घेऊन षड्रसांना ते देती विप्राते भोजन. ऐसा सरिता नित्यनेमाचं, संपूर्ण होऊ सरला माझं, तवा पूर्व वर्तले तया समयाचं, ते सावकाश अवघर. सोमशर्मा नावे एक ब्राह्मण, असे तो वेद शास्त्र संपन्न, नाना तीर्थी तपदान केले संपूर्ण ब्राह्मणे ते. यज्ञदानादि क्रिया सर्वही जाणता विप्रतो प्रत्ययी, यज्ञदानादि क्रिया सर्वही जाणता विप्रतो प्रत्ययी. स्नानाते जाता एक समय गंगा तिरी पावला तो, मार्गी जाता स्नानासी तव एक राक्षस त्यासी, भेटता झाला वाटेसी अति भयंकर रूपे. अक्राळ विक्राळ दीर्घवदन, लंबबाहू विशाळ नयन, धूम्राकार जटापूर्ण आरक्तवर्ण ओष्ठपै. स्थूलोदर गर्ते समान, उंच ग्रीवास्ता समान, लिंग त्याचे लंबायमान, सदा नग्न ब्रह्मचारी. शुभ्रल्व अंगावरते, तेही लंबायन कंटकते, देसे देखुन तयते विप्रद सकला मानसी. म्हणे हे विघ्न केवते आले, मज भोवते उभे ठेले, स्नानालागी आडवे टाकले पूर्वकर्म माझे आता. मग हृदय स्मरून भगवान, नारसिंह मंत्र जपे ब्राह्मण, तेणे भीती गेली निघून, मग बोले वचन तयसी. आधीच ब्राह्मण दे दिप्यमान, वरी शुचिर्भूत संध्या स्नान, त्याईवरी नारसिंह जप पूर्ण, जपे ब्राह्मण आदरे. ऐसा विप्र अग्निवत, राक्षस पाहून विध, म्हणे हातोन विये किंचित, मी तो क्षुधित पातलो. मग म्हणे हो द्विजवर्या, साधूर हृदय स कोमळ सदया, मी तव पापिष्ट क्रूर हृदया, करी दया दीनबंधो. नाना जीव हिंसाधारी, नाना जीव वदिले अघोरी, पाप भोगिले नाना परी, राक्षस दे देहधारी पैमी. ऐसे ऐकून तयाचे करूरोत्तर, द्रवले तेव्हा विप्रांतर, कोमल हृदय द्विजवर, नवनीता परी असे तो. जयाचे हृदय नाही कोमलता, तो विप्रदेह नव्हे तत्वता, असो द्विज राक्षस पाहता, झाला बोलता पैची. म्हणे तू पूर्वी होतास कोण, कोण्या पापास्तव हा देह जाण, प्राप्त झाला तुझ लागून, ते करी श्रवण सर्वही. मग राक्षस म्हणे विप्राती, ऐक माझी या वृत्तांताते, मी पूर्वी वैश्य धनवंत, असे विख्यात भूमंडळी. नाना वस्तूंचा रक्षक जाण, क्रय विक्रय करी पूर्ण, ग्रही संपत्ती स्तनसे न्यून, पुत्र सुना परिवार. गाई म्हशी खिल्लारे अपार, हस्ती वाजी शकट थोर, दासदासी अपार, ऐसा परिवार अपरिमित. तव एक अग्नहोत्री ब्राह्मण, सहकुटुंबी सत्पात्र जाण, वेदाध्यायी असे निपूर्ण, परिपूर्ण धनेसी. तव तो विप्र शिरोमणी, चालीला महायात्रा लागुनी, तयाने द्रव्य घट भरुनी, ठेविला आणुनी गृही माझ्या. सुवर्ण नाणे 10 सहस्र, द्रव्य घट भरिला परिपूर्ण, मदट पुढे ठेवला आणून, गेला ब्राह्मण वाराणसी. सकुटुंबसे विप्र गेला, तिकडे 12 वर्ष त्याला, यात्रा करिता दिवस गेला, तो इकडे स्मरण मजला झाले. काही कार्यानिमित्त तयाचे, मी द्रव्य घट खर्चिला साचे, तो विप्र यात्रा करून साचे, परतोन याला माघारी. यात्रा करून संपूर्ण द्रव्यघट माझे मागे मज लागून, तव अडचणीस तव जाण नाही म्हणून बोललो मी. तू द्रव्य आणून ठेवले कधी, याते साक्ष कोणती दावी आधी, आमुचे घरो घेतो आमुंद बुद्धी, मिळाली मांदी जनाची. व्यवहारी गेला राजद्वारी, जो तो ब्राह्मणा ते धिक्कारी, म्हणते हा जन्मदरिद्री, द्रव्य कैचे पदरी याच्या. ऐसा न्याय तेथे झाला, द्रव्य घटम्या अभिलाषीला, देखत देखत ग्रासीला, पातक गोळा धन लोभे. मग तो विप्र तळमळत गेला, तळतोळणी मज शाप दिला, म्हणे पापिष्ठा टांडाळा, अभिलाषीला द्रव्यघट. पृथ्वी तेज वायू आकाश, तुझ मज साक्ष आहे चंडांशो, तरी शाप घे निश्चयच, होई ब्रह्मराक्षस पैयाता. माझे वचन असत्य होईल, तरी माझी यात्रा निर्फळ हो सकळ. ऐसे बोलेला करून, तळमळे विप्र प्राण त्यागिला. धन लोभे मेला द्विजवर,
मी राक्षस झालो साचार, आईसा प्रकार माझा झाला साचार द्विजवरा. परक्याचे द्रव्य अभिलाषले, ते आप्तवर्ग खाऊन गेले. शेवटी माझं व्यसन प्राप्त झाले, भोगणे लागले दैत्यदशे. या लागी दुसऱ्याचे अभिलाषिता, शोक्य नाही तत्वता. शेवटी भोगणे लागे अवस्था, न सुटे सर्वता निर्धारे. आता प्रार्थना ऐका, परोपकार करीनी का. मज धाडी परलोका, तारक नौका तू होई. मग पूर्वीच्या काळामध्ये सौराष्ट्र देशामध्ये एक इतिहास होता तिथला. तर त्या सौराष्ट्र देशामध्ये चारी एक राजा होता. त्या राज्यामध्ये सर्व काही आनंदात नांदत होते, परंतु तिथे कुठे झाड नव्हतं. कुठे बसायला एखादा बिचारा मार्गस्थ आला तरी त्याला बसायला सावली मिळायची नाही. ऋषी समुदाय कसं काय दिसणार. गाव दिसत नव्हतं लवकर. ऐसा तो कुलक्षण. तिथलं प्रभास म्हणून एक गाव आहे. तर त्या गावामध्ये गोपुर होते. स्वधर्मानुसार सर्व व्यक्ती आपापलं धर्म आचरण करत होते, शास्त्राच्या आधारे वर्तन करत होते. राजा तिथला जो होता तो परमधर्मिष्ठ होता. कधीही कोणाला धर्मकार्य करण्यासाठी आडकाठी करत नसे. तेथील ब्राह्मण सदाचाराने वर्तत होते. जप तप होम हवन मंत्र तंत्र प्रातस्नान असे वेद संपन्न सदाचारी असे सर्व होते. नेम करून सर्व म्हणले वागत होते. असो त्या गावातले सर्व भूदेव म्हणजे ब्राह्मण अधिक मास आल्यानंतर समुदाय त्यांचा सर्वांचा स्नानासाठी नदीवर चालला होता. आता तिथे 5-5 वाजता पहाटे उठायचं, नदीवर जायचे, ब्राह्मणांना दान द्यायचं, स्नान करायचं, ब्राह्मणांना दान द्यायचं. कोणी विडा दान द्यायचा, कोणी म्हणले उपानं म्हणजे पादत्राण दान द्यायचे, कोणी दीपदान द्यायचं, कोणी छत्रदान द्यायचं, कोणी कुंभदान द्यायचं, कोणी अनारसे दान द्यायचं. असे वेगवेगळे जे होते प्रत्येक दिवशी वेगवेगळं दान ते देत असत. तर त्या गावामध्ये एक सोमशर्मा नावाचा ब्राह्मण होता. वेदशास्त्र संपन्न होता. सर्व प्रकारचं तीर्थयात्रा तपदान असा करणारा तो ब्राह्मण होता. यज्ञ यागादी क्रिया सर्वही तो करत असे. मग तो ब्राह्मण एक दिवस स्नानासाठी जात असताना गंगातीरी रस्त्यामध्ये एक राक्षस त्याला दिसला आहे. त्याचं अकराळ विक्राळ भयंकर रूप पाहून तो ब्राह्मण घाबरला आणि तो नरसिंह भगवंताचा मंत्र जपू लागला. आता नरसिंहाच्या मंत्राने त्याची भीती जी होती ती कमी झाली आणि धैर्य धरून तो त्या राक्षसाला बोलू लागला. अरे म्हणले, तू कोण आहेस? कुठल्या पापामुळे तुला, कुठल्या तुझ्या कर्मामुळे हा जन्म प्राप्त झालाय ते मला सांग. तो राक्षस विचार करू लागला की मी क्षुधेने भुकेने तळमळ करतोय, एवढा अकराळ विक्राळ मी असून हा ब्राह्मण मला घाबरत का नाही. त्याचं तेज पाहून आणि त्यावर नरसिंहाचा मंत्र जपत असलेला पाहून तो ब्राह्मण त्याला अग्निवत दिसू लागला. आणि अशा प्रकारचे प्रकार पाहून तो राक्षस जो होता तो त्याला सांगू लागला. म्हणले, हे विप्रदेवा, मी एवढा राक्षस तुमच्या समोर आल्यावर सुद्धा तुम्ही भ्यायले नाही म्हणले. मी तर एक पापी म्हणले, नाना जीवहिंसा करणारा, नाना जीवांचं म्हणलं मी हत्या केलेली आहे, अशाचा राक्षस देहधारामध्ये मी आहे. माझं पूर्वजन्म मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही ऐका म्हणले. मी पूर्वी एक वैश्य म्हणजे व्यवसाय करणारा व्यापारी होतो, धनवंत होतो, अफाट संपत्ती होती माझ्याकडे, नातवा सुनाव मुलं असा माझा म्हणले कुटुंब होतं.
परंतु त्या गावामध्ये एक ब्राह्मण होता, अग्निहोत्री ब्राह्मण. त्याला तीर्थयात्रेला जायचं होतं आणि त्या ब्राह्मणाने त्याच्याकडे बिचाराने कवडी कवडी जमवलेला द्रव्य घट जो होता, 10 सहस्र नाणे सोन्याचे असे त्याच्यामध्ये होते. असा तो घट घेऊन तो त्या वैश्याकडे गेला आणि त्याला सांगितलं, बाबा रे, मी यात्रेला जातोय, तू तोपर्यंत माझा हा घट सांभाळशील का? त्याने हो म्हटलं की तुम्ही निर्धास्त जा. त्याप्रमाणे तो ब्राह्मण तीर्थयात्रे करण्यासाठी गेला. आता 12 वर्ष झाले याला मध्यंतरी काहीतरी अडचण आली, चणचण वाचली. यानं त्याचा द्रव्य घट जो होता तो खर्च करून टाकला. आणि मग 12 वर्षानंतर तो ब्राह्मण परत आला आणि त्याच्याकडे वैश्याकडे गेला आणि त्याला सांगितलं, म्हणले, बाबा, मी तुझ्याजवळ जो द्रव्य घट दिला होता तो देतोस का परत? तेव्हा तो वैश्य म्हणायला लागला, बघा, द्रव्याचं असं असतं, मनामध्ये स्वार्थ बुद्धी जागृत झाली की पातकं होतात. आपण कोणाच्या हक्काचं, वडिलार्जित इस्टेटीमध्ये सुद्धा दिला त्यांना त्यांच्या स्वइच्छेने, तर आपण तो वाटा घ्यायचा असतो. भाऊइच्छा हा भावाला द्यायचाच असतो. ज्याचं त्याचं ज्याला त्याला हे द्यायचं असतं. हा व्यवहार आहे आणि व्यवहार जर आपण पार पाडला नाही तर आपल्याला पातक लागतं. तर असा तो वैश्य त्याला म्हणाला, बाबा रे, तू माझ्याजवळ कधी दिला म्हणले? याला साक्ष काय तू की मला द्रव्य दिलं होतं? तो ब्राह्मण बिचारा तळमळू लागला. अहो, असं काय करता म्हणले. शेवटी तो बिचारा काकुळतीने आला आणि राजाच्या दरबारी त्याने तक्रार दिली. आता बघा, एखाद्याला परिस्थिती जर असली एखाद्याची तर त्याला कसा न्याय मिळतो ते बघा तुम्ही. राजदरबारी गेल्यानंतर तिथे अशी वार्ता निघाली, अरे तू ब्राह्मण 4 घरी भिक्षा मागणार आहे, तुझ्याकडे एवढे द्रव्य आलेच कुठून, तू खोटं बोलतोय म्हणले. तो वैश्य एवढा धनसंग्रह करणारा सावकार माणूस, तू का त्याचे पैसे हडप करायचा विचार करतोयस का? बघा, गरीब असणं वाईट आहे का हो? नाही. का ब्राह्मण बचत नाही करू शकत? करू शकतो. एखादा भिक्षुक बचत नाही करू शकत? करू शकतो. आयुष्याची पुंजी असते त्याची. त्याच्यामुळे असा विश्वासघात त्याच्याशी करू नये. त्याप्रमाणे न्याय झाला की ब्राह्मणा तुझे पैसे नव्हतेच, तू खोटं बोलतोयस म्हणून तो निर्दोष आहे म्हणले वैश्य. आता तो ब्राह्मण आणि त्या वैश्याला माहिती होतं की हा व्यवहार झालेला आहे. तेव्हा तो ब्राह्मण त्याला सांगतो, अरे वैश्या, तुला पैशाची काय कमी होती तर खोटं बोललास म्हणले. अरे तू साक्ष म्हणतो ना, अरे चंद्र सूर्य हे तुझे घर दार झाडं सर्व साक्षीत म्हणले की तू घेतलेले आहेस आणि तू नाही म्हणतोस मला एक द्रव्य मिळत नाही, माझी तळमळ होते, म्हणून मी त्या तळमळीने तुला शाप देतो की तू ब्रह्मराक्षस हो. माझं बोल असत्य निघणार नाही म्हणले. मी आता तप करून आलेलो आहे, काशी यात्रा करून आलेलो आहे, ते निष्फळ होणार नाही, तुला ब्रह्मराक्षस व्हावंच लागेल. असं म्हणून त्याने धनलोभाने ब्राह्मणाचा प्राण जो होता तळमळत बिचाऱ्याचा प्राण गेलेला आहे. ह्यासाठी दुसऱ्याचं कधीही रुपया सुद्धा घेऊ नये. नको बाबा, असला तर 1 रुपया आपल्याकडचा घेऊन जा. नको. जे धनलोभी असतात त्यांचा तर अजिबात ठेवायचा नसतो. अशा प्रकारे झाल्यानंतर माझ्याकडून असं घडलं म्हणले की मी त्याचं द्रव्य घेतलं आणि त्या द्रव्याने मला सुद्धा ब्रह्मराक्षस मी झालो म्हणले. धनलोभे मेला द्विजवर, मी राक्षस झालो साचार, आयसा माझा प्रकार झाला साचार द्विजवर. परक्याचे द्रव अभिलाषी रे, ते आप्तवर्ग खाऊन गेले,
शेवटी मज व्यसन प्राप्त झाले, भोगणे लागले दैत्य दशे. या लागी दुसऱ्याचे अभिलाषिता, सौख्य नाही हो तत्वता. शेवटी भोगणे लागे अवस्था, न सुटे सर्वता निर्धारे. ज्याच्यासाठी मी धन घेतलं ते सर्व माझे आप्त नातेवाईक सर्व ते धन खर्च करून, त्यांनी गोड वगैरे सर्व खाऊन, षड्रस अन्न खाऊन ते मोकळे झालेत आणि त्याचं पातक मला भोगावं लागलं आहे. शेवटी ह्या अवस्थेतून मला आता सुटका नाही. म्हणून हे ब्राह्मणा, मी तुला प्रार्थना करतोयस, काहीतरी परोपकार कर आणि माझ्या याच्यातून उद्धार कर. ऐसे म्हणता ते क्षणी, द्विज बोले प्रसादवाणी. म्हणजे मलमास स्नानदानी, मास एक नेम केला. तय आम्ही सप्तदिनाचे, उदक तू ते अर्पितोसाचे. ते पुण्य प्राप्तोई नेमाचे, गोडोथ्याचे फळ तुझ लागी. ऐसे वदून तयवेळी, उदक भरलेसे अंजुळे. म्हणे तुझ सफळ होतात काळी, होई उद्धार येवेळी. वधोन घातले उदक, तव नवल वर्तले देक. विमाला आले तात्काळिक, अति लखलखित तेजस्वी. माझी बैसले विष्णुदूत पायी, राक्षस केला दिव्य देही. तात्काळ विमानी बैसविला तोय, उद्धरून नेला वैकुंठा. तव तो राक्षस जाणा, स्थविता झाला विप्रराणा. वारंवार लागे चरणा, केले उद्धरणा दयाळी. जय जयाजी विप्रमूर्ती, आघात अनुपम्य तुझी कीर्ती. पुण्य वेचून मदप्रती, गुरुमूर्ती उद्धरिले. ऐसा स्तुतिवाद करुनी, तात्काळ गेला विष्णुभुवनी. ऐसे मलमात्म्य कथने, गातले श्रवणी श्रुती यांच्या. म्हणून मलमास महात्म्य, आघात थोर भावे आचरो नारी नर. करा आपल्या जन्माचा ओरदार, विनवी किंकर संतांचा. मग अशा प्रकारे त्या वैश्याची, त्या ब्रह्मराक्षसाचं ऐकल्याबरोबर त्या ब्राह्मणाचं मन, त्याच्या मनामध्ये दया निर्माण झाली आणि त्याने त्याला सांगितलं, बाबा रे, मला तर काही दान पुण्य माहीत नाही, परंतु या अधिक महिन्याचं 1 महिन्याचं स्नानदान मी केलेलं आहे म्हणले. आणि त्यापैकी 7 दिवसाचं जर पुण्य आहे म्हणले, हे पुण्य मी तुला दान करतोय म्हणून त्याच्या हातावर पाणी सोडलं. आणि बघा काय नवल वर्तले की तेवढ्यामध्ये वैकुंठातून विमान आलेलं आहे आणि त्या वैश्याला, ब्रह्मराक्षसाला उद्धार करून नेलेला आहे, त्याला वैकुंठ प्राप्त झालेला आहे. तो वैश्य जो होता वारंवार त्या ब्राह्मणाचा नमस्कार करू लागलेला आहे. सांगितलं, हे ब्राह्मण श्रेष्ठा, खरोखर तू दयाळू आहेस, तू धर्माचा माझा बाप आहेस, तू माझा उद्धार केला आहेस, म्हणून त्याला वारंवार दंडवत घातलेले आहे. अशा प्रकारे कोणाचे धन जे आहे ते आपण अभिलाषाचे नाही, घ्यायचे नाही. ज्याचे आहे त्याला ते परत द्यायचे असते. वाडवडला अर्जित असो, भाऊ हिस्सा असो, कोणाचाही असो, आपण त्याच्यामधून काही घ्यायचंच नाही. कारण ते देण्यासाठी पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो किंवा या 84च्या फेऱ्यामध्ये पुन्हा आपल्याला अडकावं लागतं. म्हणून तुम्हाला सांगतो की अशा प्रकारे जसा राक्षसाचा दिव्य देह प्राप्त झालेला आहे, त्याला वैकुंठ प्राप्त झालेला आहे, तसंच या अधिक मासाचं स्नानदानाचं पुण्य फार अगाध आहे. हे विष्णूंचा आणि लक्ष्मीचा संवाद तुम्हाला मी सांगितला आहे. म्हणून तुम्ही भक्तिभावाने याचं आचरण करा आणि आपल्या जन्माचा उद्धार करा. भाविक हो, आजच्या अध्यायामध्ये आपण कोणाचे घेतलेले द्रव्य असेल तर ते परत द्यावे एवढा नियम शिकलेलो आहे. आणि कोणी आपल्यावर विश्वास ठेवला तर त्याचा विश्वासघात करू नये हे सुद्धा शिकलो आहे. उद्याच्या अध्यायामध्ये ब्राह्मण सेवेचं काय फळ मिळतं ते आपण पाहणार आहोत. आणि उद्या व्यतिपात आहे. या व्यतिपाताच्या पर्वकालावर 13 वस्तू आपल्याला दान करायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. इथे श्री स्वस्ति श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे संमत मनोहर सुत विरचित 20 अध्याय गोडः. गोपाल कृष्ण भगवान की जय.
पुरुषोत्तम भगवान की जय.